नमस्कार, मी गणेश कामकर। आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे। ही प्रॉपर्टी आडी या गावामध्ये ही प्रॉपर्टी आहे। मेन रोडला टच आणि बॅक साइडला खाडीला टच अशी ही 28 गुंठेची टोटल प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी संपूर्ण माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब बटनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका। खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे। 28 गुंठेचा आपला हा प्लॉट आहे। मेन डांबरी रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे। मेन रत्नागिरी पासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे आणि बॅक साइडला मेन रोडला टच आणि बॅक साइडला खाडीला टच अशी ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीमध्ये नारळ सुपारीची वाडी आहे। नंतर ह्याना आंबा भरपूर हापूस आंब्याचे मोठमोठी झाडं आहेत आणि सुंदर असं छानपैकी 2250 स्क्वेअर फीट 2200 स्क्वेअर फीटचा आपला हा बंगलो आहे। इथे ग्राउंडला है ना 1 BHK आहे। एक 1 BHK जे लँड ओनरने आपल्या स्वतःसाठी ठेवलेला आहे आणि है ना एक खालती अजून एक बेसमेंटला 1 RK आहे, म्हणजे स्टुडिओ अपार्टमेंट आहे जे टुरिस्टसाठी बनवलेला आहे आणि फर्स्ट फ्लोअरला परत दोन बेडरूम्स केलेले जे टुरिस्टसाठी दिलेले आणि ओपन टेरेस वरती अशी हे रचना या प्रॉपर्टीची आहे। सुंदर प्रॉपर्टी आहे। अगर तुम्हाला स्वतःचा फार्म हाऊस साठी ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी अप्रतिम आहे। टुरिझम साठी पाहिजे असेल तरी ही प्रॉपर्टी खूप अप्रतिम आहे। रत्नागिरी पासून एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी, गणपतीपुळे रूट वरनं आतमध्ये साधारण 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये आल्यावरती आपली ही प्रॉपर्टी आहे। अशी अमेज प्रॉपर्टीला मिस करू नका। प्रॉपर्टी व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका। आपला रत्नागिरीतनं रोड येतो आतमध्ये आणि समोर आडीकडे जातो आणि हा इथे गणपतीपुळे कडे जाणारा रोड आहे। रत्नागिरी साधारण आपल्या प्लॉट पासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी आहे। गणपतीपुळेला रोड जाणार आणि हा समोर आपण 2-2.5 किलोमीटर आतमध्ये आल्यावरती आडी जातो। टोटल आपला प्लॉट रत्नागिरी पासून साधारण 8-1 किलोमीटरच्या आसपास असू शकेल। खूप सुंदर अशी ही मेन रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे। एंट्रन्स आहे, इथे आतमध्ये पार्किंग आहे आणि अशी मोठी मोठी झाडं आहेत। इथे इंटरनल रोड केलेला आहे लँड ओनरने, प्रॉपर्टी ओनरने, जे आतमध्ये कार पार्किंग साठी येणार। टुरिझम साठी ऍक्च्युअली डेव्हलपमेंट केलेली आपली ही प्रॉपर्टी आहे। रेडीमेड वाडी होती, आंब्याची नारळाची वाडी होती। यामध्ये अमेझिंग पद्धतीने हा बंगलो आणि टुरिस्ट साठी ही स्पेस डेव्हलपमेंट केलेली आहे। खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे। यामध्ये आता समोर बघता तुम्ही सगळं पार्किंग स्पेस डेव्हलप केलेलं आहे आणि बॅक साइडला अशीच्या पूर्ण खाडीला टच आपली ही प्रॉपर्टी आहे। अमेझिंग व्ह्यू आहे आपल्या प्रॉपर्टीतनं, मस्त व्ह्यू आहे। खाली बॅक साइडला असं नारळाचे प्लांटेशन केलेलं आहे, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला मस्त असं टेबल किंवा काही ठेवून इथे तुम्ही राहू शकता किंवा अजून पण काही सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला इथे करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकता। असं हे नारळाचं प्लांटेशन इथे मस्त अमेझिंग केलेलं आहे। पावसाचा दिवस होता, खूप सुंदर पाऊस पडत होता, मस्त शूटिंग झालेलं या प्रॉपर्टीचं। संपूर्ण प्रॉपर्टीला एंड पर्यंत बघा, प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स घ्या आणि खूप सुंदर अशी प्रॉपर्टी। या प्रॉपर्टीला व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्यायला विसरू नका। अमेझिंग प्लांटेशन्स केलेले आता तुम्ही इथे बघताय की नारळाचं प्लांटेशन्स रेग्युलरली असं केलंय जिथे आपण सेटिंग करू शकतो ना, खाडीच्या बाजूला मस्त बसून खाडीचा आनंद घेऊ शकतो अशी प्रॉपर्टी आहे। ही नारळाची झाडं लावल्यानंतर वरच्या तुम्ही बघितले की आंब्याची वाडी आहे पूर्ण, अशा मोठे मोठे हापूस आंब्याची झाड आहेत। हापूस आंब्याचं पण उत्पन्न चालू आहे ऍक्च्युअली या प्रॉपर्टीमधनं। हापूस आंबा चांगला ना रिटर्न्स देतो। या प्रॉपर्टीमध्ये साधारण 30 ते 40 हापूस आंब्याची झाडं आहेत। इथे नारळाची झाडं 30-40 नारळाची झाडं आहेत। सुपारीची थोडीफार झाडं आहे ज्यामध्ये आहेत। एक विहीर आहे मोठा, हा आड आहे, भरपूर पाणी आहे या प्रॉपर्टीमध्ये आणि अशा टप्प्याटप्प्यामध्ये मस्त स्लाइटली खालती येणार आपली हे खाडीच्या जवळ आपली आलेली अशी ही प्रॉपर्टी आहे। असं थोडं वरती गेल्यावरती आपण हा आपला बंगलो आहे, सुंदर असा हा आपला बंगलो आहे इथे आणि असे स्टेप्स पण खालती जाण्यासाठी बंगलो पासून आपण हे बनवलेले आहेत ऍक्च्युअली इथे।
बघू आता मस्त सुंदर असे स्टेप्स बनवलेले आहेत लँडओनरने. आपला बंगलो मध्ये एंट्री करतो, ही एंट्री आहे आपली. आतमध्ये गेल्यावरती 1 बेडरूम हॉल किचन असा आपला हा बंगला मोठाच्या मोठा हॉल आहे. देवासाठी एक स्पेस बनवलेली आहे, देव रूम केलेला आहे इथे. समोरच्या साईडला किचन आहे आपला, इथे एक स्पेस ठेवलेली आहे. आणि तिकडनं राईट साईडला वरच्या फ्लोर वरती पण आपल्याला आतून जायचं असेल तर जाऊ शकतो. आतमध्ये गेला ते असं हे किचन आहे आपला. इकडे किचन पण प्रशस्त मोठं किचन आहे आणि एकदम मस्त डेव्हलप केलेलं किचन आहे हे. किचन एक बेडरूम आहे आपला खालच्या साईडला. बेडरूम मध्ये पण मस्त सिटिंग अरेंजमेंट केले की तुम्ही बाहेरच्या साईडला बसून असं बाहेरचा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. टुरिस्टना स्टे साठी ऍक्च्युली बनवलेले हे रूम्स आहेत. हा आपला बाथरूम आहे इथे. आणि ग्राउंड वरनं आपण बघितलं की खालती हा एक हॉल कम किचन, पॅन्ट्री किचन आणि एक बेडरूम असलेला हा एक रूम आहे, जे टुरिस्ट साठी आपण देऊ शकतो, टुरिझम साठी देऊ शकतो. एक बेडरूम आहे खालच्या साईडला ठेवलेला बनवलेला. पूर्ण अमेझिंग प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आपली. अमेझिंग प्रॉपर्टीला टॉयलेट बाथरूम, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे एक्सच्या साईडला. मी बोलवतो की खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलंय. टुरिझम साठी ऍक्च्युली डेव्हलप केलेली आपली ही प्रॉपर्टी आहे. टुरिस्टना रेंटने देण्यासाठी 3 रूम्स आहेत असे. वरचे रूम्स आहेत इथे. वरच्या रूम्स मधून खूप सुंदर अशी खाडीचा व्ह्यू मिळतो आपल्याला. हा सिंगल बेडरूम आहे. मोठे रूम्स आहेत एकदम सगळे. इथे पण टॉयलेट बाथरूम, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे वरच्या अजून एका रूमला. मोठेच्या मोठे टॉयलेट बाथरूम ठेवलेले आहेत. आणि सुंदर व्ह्यू आपल्या या अपार्टमेंट मधनं किंवा या रूम्स मधनं आपल्याला सुंदर व्ह्यू आपल्याला मिळतो इथे. आपला सेकंड रूम आहे इथे. याच्यामध्ये पण टॉयलेट बाथरूम, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. साधारण एका रूमचं लँड ओनर 1500 ते 2500 रुपये रेंट घेतात सीझन वाईज. इथे मिळतं. एसी रूम्स सगळे आहेत आपले, एसी बसवलेले आहे सगळ्या रूम्सला. पूर्ण खाडीचा व्ह्यू वरतून आपल्याला अमेझिंग पद्धतीने बघायला मिळतो. समोर खाडीचा व्ह्यू आपल्या रूम्स मधून आपल्याला बघायला मिळते इथे. समोरचा स्पेस एकदा तुम्हाला आम्ही दाखवतो की कसं स्टेप्स बनवलेल्या आहेत बंगलोच्या बाहेरून खालती जाण्यासाठी. खालच्या प्रॉपर्टीला आपल्याला बघण्यासाठी बघायचं असेल तर आपण कसं जाऊ शकतो खालच्या साईडला. हे बाहेरून वरती जाण्यासाठी स्टेअरकेस बनवलेलं आहे ऍक्च्युली. वरचे जे 2 रूम्स आहेत त्या 2 रूम्स जाण्यासाठी आपण स्टेअरकेस बघितला. तर आपण बघितले जे 2 रूम्स आहेत त्या 2 रूम्सला जाण्यासाठी हे स्टेअरकेस ऍक्च्युअल बनवलेलं आहे. म्हणून वरती गेल्यावरती हा असा अमेझिंग व्ह्यू आपल्या गॅलरीतनं बघायला मिळतो. खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे. अशी अमेझिंग प्रॉपर्टी मिस करू नका. खूप सुंदर व्ह्यू देणारी आपली ही प्रॉपर्टी आहे. अशा प्रॉपर्टीला अजिबात मिस करू नका. प्रॉपर्टी व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा. लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका.
खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना, एकदम अमेझिंग प्रॉपर्टी आहे. मेन रोडला टच आणि खालच्या साईडला खाडीला टच, प्लस 28 गुंठेचा प्लॉट. एवढी मोठमोठी आंबा, नारळ, सुपारी अशी वेगवेगळी झाडं या प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल आहे. आणि रत्नागिरीपासून फक्त 9 किलोमीटर आहे. आणि गणपतीपुळे जो मेन गणपतीपुळे रत्नागिरी रोड आहे तिथनं फक्त 2.5 ते 3 किलोमीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे. टुरिझमसाठी अप्रतिम प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी मिस करू नका. खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीची किंमत आम्ही 1,25,00,000 सांगतोय, 1.25 करोड रुपये सांगतो आहे. थोडंफार निगोशिएबल याच्यामध्ये नक्की लँड ओनर करणार आहेत. त्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा, लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या. आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा. माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा, नक्की विसरू नका. धन्यवाद.